हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी व्लॉग. दरवर्षीपेक्षा ना ह्या वर्षीचा गुढीपाडवा थोडा स्पेशल होता. तर ती स्पेशल गोष्ट करण्या अगोदर ना सकाळी लवकर उठून पटकन आवरून घेतलं. कुणालीकडे गुढीची तयारी करतोय तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतला. गुढी व्यवस्थित उभा केली त्यांनी. त्यानंतर मी स्वयंपाक करून आले, रेडी झाले आणि मी गुढीची पूजा वगैरे करून घेतली. साडी नेसली होती मी सकाळी आणि थोड्याच वेळासाठी नेसली होती ती. नंतर मी ड्रेस चेंज करून आम्हाला बाहेर जायचं होतं. तर 10 सव्वा 10 सगळं काही व्यवस्थित आवरलं होतं. स्वयंपाक झाला होता, नैवेद्य दाखवून घेतला, गुढी उभारली. इतक्या पटकन झालं होतं ना, मलाच विश्वास बसत नव्हता. कारण दरवर्षी काहीही केलं तरी नेहमी लेट होतच असतो. पण ह्यावेळेस कदाचित वेगळीच एक्साइटमेंट होती आमची, त्यामुळे सगळ्यांनीच आम्ही पटकन आवरलं होतं. आणि मी साडी घालून अशी काही दिसत होते, तर मी कशी दिसत होते मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी पटकन चेंज केला आणि आम्ही सगळेजण निघालो होतो ती स्पेशल गोष्ट करण्यासाठी. तर ती स्पेशल गोष्ट म्हणजे 1.5 महिन्या अगोदरच्या 2 गाड्या बुक केल्या होत्या आम्ही. तर आज फायनली दोन्ही गाड्यांची डिलिव्हरी आम्हाला भेटणार होती. आम्ही पटकन गेलो, पूजा केली, बरीच गर्दी होती, सगळ्याच शोरूमला गर्दी होती गुढीपाडव्यानिमित्त. आणि त्या 2 गाड्या घेऊन आम्ही घरी आलो. तर असा होता आमचा स्पेशल गुढीपाडवा. बाय बाय.